दंडवत प्रणाम। पायी तीर्थयात्रा घडो, देह देवादारी पडो या उक्तीप्रमाणे महानुभाव संप्रदायामधील प्रसिद्ध तीर्थयात्रा जे जाळीचा देव दांडी पौर्णिमा, ज्याप्रमाणे वारकरी संप्रदायामध्ये पंढरपूरच्या आषाढी एकादशीचे महत्त्व असते, तसेच महत्त्व महानुभाव संप्रदायामध्ये दांडी पौर्णिमा यात्रेचे असते। या यात्रेसाठी भारतभरातून लाखो भाविक येत असतात। आपल्या संस्थेतर्फेही गेल्या मागील 25 वर्षापासून ही पदयात्रा इथून निघत आहे। या पदयात्रेसाठी परिसरातील सर्व सद्भक्त मंडळी अत्यंत उत्साहाने भाग घेत असते। त्यामध्ये सावदा आहे, कोचूर, वाघोदा, मोहोराळा, भालोद, बामणोद, फैजपूर, करकी, वरणगाव, वेल्हाळा आदी गावातून भक्तमंडळी येत असतात। साधारण 200 ते 300 भाविक भक्त या पदयात्रेमध्ये सहभागी होत असतात आणि अत्यंत आनंदाने, अत्यंत उत्साहाने भजनं म्हणत, देवाचे स्तुतिस्तवन करत ही पदयात्रा निघत असते। दरवर्षी पहिला मुक्काम चांगदेवला असतो। चांगदेवचं महत्त्वाचं देवस्थान वंदन करून, हरताळा हे क्षेत्रसुद्धा वंदन करून बोदवडला मुक्काम, बोदवडवरून निघून ही पदयात्रा निघते, ती कापूसवाडीला मुक्कामी असते। कापूसवाडीवरून सावळतबारा चौथ्या मुक्कामाला असते आणि 5व्या मुक्कामाला ही पदयात्रा जाळीचा देव इथे पोहोचत असते। यामध्ये सर्वच परिसरातील सद्भक्त मंडळी सहभागी होत असते। रस्त्यामध्ये बेटावदला असेल किंवा कापूसवाडी असेल, इथली सद्भक्त मंडळी अतिशय आनंदाने या सर्व पदयात्रेकरूंची सेवा करत असते। त्याचप्रमाणे सावळतबाऱ्याला सुद्धा सद्भक्त दारासिंग याची सर्व व्यवस्था सांभाळत असतात। अशा प्रकारे अशी आनंदात ही पदयात्रा दरवर्षी संपन्न होत असते। विशेषतः म्हणजे या पदयात्रेमध्ये स्थानवंदन हे तर आहेच, परंतु ज्ञानप्रबोधन आणि त्याचप्रमाणे व्यसनमुक्ती, समता, अहिंसा आणि या मुलांना, तरुण मुलांना या सर्व प्रकारचं शिक्षण दिलं जातं आणि व्यसनापासून मुक्त होण्याचं त्यांना प्रशिक्षण दिलं जातं। यासाठी ही अत्यंत यात्रा महत्त्वाची असते। ही यात्रा आपण प्रत्येकाने नक्कीच यामध्ये सहभाग घ्यावा। यामध्ये हरिराज बाबाजी पुजदेकर, वरणगाव हे अत्यंत उत्साहाने याच्यामध्ये सहभाग घेत असतात आणि सर्वांनीच या कार्यामध्ये सहभाग घेऊन आपला सहभाग इथे नोंदवावा। धन्यवाद।